मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राजोली परिसरात निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने संपूर्ण परिसराला झोडपून काढलं। मात्र या नैसर्गिक आपत्तीने एका तरुण आणि होतकरू व्यावसायिकाचा घास घेतला आहे। सिमेंट विटांच्या कारखान्याचे टीन शेड अंगावर कोसळल्याने प्रशांत शेनमारे यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत शेनमारे हे राजोली येथील प्रतिष्ठित मेडिकल व्यावसायिक होते। व्यवसायात विस्तार करण्याच्या जिद्दीने त्यांनी याच वर्षी आपल्या शेत शिवारात सिमेंट विटा बनवण्याचा नवीन प्रकल्प सुरू केला होता। या प्रकल्पासाठी शेतात मोठं टीन शेड उभारण्यात आलं होतं। मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याचा वारा सुटला। काही वेळातच विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेत शिवारातील या सिमेंट वीट फॅक्टरीचं टीन शेड पूर्णपणे कोलमडलं। दुर्दैवाने त्याचवेळी प्रशांत शेनमारे तिथे उपस्थित होते। शेडचं वजनदार खांब आणि पत्रे अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला। काही महिन्यापूर्वीच सुरू केलेला हा नवीन व्यवसाय त्यांच्यासाठी प्रगतीची नवी आशा होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। या घटनेमुळे राजोली परिसरात शोककळा पसरली असून एका उमद्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे।